हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सी सॅट, यूपीएससी सी सॅट आणि बँकिंग एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोनही विषय आपण कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. कंबाईन पूर्व परीक्षा 2024-25 पेपर सोडवण्याची अचूक पद्धत. आणि या पद्धतीने जर तुम्ही पेपर सोडवला तर नक्कीच तुमचे मार्क्स वाढणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा नाही आहे, छोटासा व्हिडिओ आहे, पण महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, डेली माझी युट्यूबवर क्लासेस असतात ज्यामध्ये आपण लास्ट मिनिट रिव्हिजन म्हणून सेशन सुरू केलेलं आहे. लास्ट मिनिट रिव्हिजन कंबाईन एक्झाम साठी नक्कीच तुम्हाला आवडेल. तुम्ही ती सिरीज जॉईन करा. ठीक आहे, तुम्ही मंडेला किंवा ट्युजडे पासून तुम्ही ती सिरीज जॉईन करू शकता. एमपीएससी मॅथ्स अँड रिझनिंग 5 वाजता डेली सेशन युट्यूबवर, म्हणजे ह्याच सेम चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपला एक मास्टर क्लास असतो. मास्टर क्लासमध्ये आपण कंबाईन एक्झाम साठी पीवायक्यू घेतो. कंबाईन एक्झाम साठी आपण पीवायक्यू घेतो आहे. ते असतं 6 वाजता आपल्या टेक्स्टबुक ऍपवर. टेक्स्टबुक ऍपवर जिथे आपण पोल्स देतो आणि त्यानंतर क्वेश्चन ट्रिक्सच्या माध्यमातून एक्सप्लेन करतो की आयोगात आलेला प्रश्न आपण कसा सॉल्व्ह केला पाहिजे. हे जर तुम्ही दोन्ही सेशन केले सायमल्टेनियसली, म्हणजे तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इथे तुम्ही हा जो स्कॅनर दिसतोय हा तुम्ही स्कॅन करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जी काही युट्यूबवर आपण सेशन घेतोय मकरंद सर टेक्स्टबुक, हे आपलं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे. यावर तुम्हाला पीडीएफ सुद्धा भेटणार आहे. आणि टेलिग्राम चॅनलला कनेक्ट होण्याचं कारण असं की तुम्हाला जे काही आपले महत्वाचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला त्या चॅनलवर भेटेल आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला वळूया आजच्या सेशनकडे, ज्यासाठी तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात की पेपर कसा सोडवावा. पेपर कसा सोडवावा तर मार्क्स वाढेल. विद्यार्थी मित्रांनो बघा, बरेचसे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत असतात, परंतु पेपरमध्ये 1 तासामध्ये परफॉर्म करता येत नाही. त्यामुळे आपले मार्क्स गमवावं लागतं. असं का? बघा, तुम्ही कितीही जरी अभ्यास करत असाल, पण त्या 1 तासामध्ये तुमचा माइंड सेटअप कसा असतो हे जास्त इम्पॉर्टंट असते. करेक्ट आहे? माइंड सेटअप इज व्हेरी की. मग तुम्ही किती अभ्यास केला, जर त्या 1 तासामध्ये तुम्हाला जर तारतम्य साधता नाही आलं, तर तुम्ही, म्हणजे तुम्हाला किती नॉलेज असेल पण त्या 1 तासामध्ये तुम्हाला जर मॅनेज करता नाही आलं, तर तुम्हाला तो पेपर क्वालिफाय करता येणार नाही किंवा तुम्हाला मेन्सची एक्झाम देता येणार नाहीये. तर काही महत्वाच्या गोष्टी मी इथे सांगणार आहे. पहिली गोष्ट की तुम्हाला काय टाळायचं आहे, की बरेचसा विद्यार्थ्यांचं असं होतं की मला एवढे अटेम्प्ट करायचे आहे. होतं, तुमच्या बाबतीतही होत असेल बघा, मला एवढे अटेम्प्ट करायचे आहे. हे तुम्ही डोक्यात घेऊन येता एक्झामला येताना. मला सांगा, पेपरची लेवल कशी आहे हे आपल्या हातात आहे का? नाही. ती सोपी असेल तर होईल, कठीण असेल तर होणार नाही. मग तिथे जेव्हा तुम्ही मला एवढे अटेम्प्ट करायचे, तिथे तुम्ही पॅनिकिंग सिच्युएशन मध्ये जाल. तर हे तुम्ही सर्वप्रथम डोक्यातून काढून टाका की मला एवढे एवढे अटेम्प्ट करायचे आहे आणि मला एवढंच अटेम्प्ट 1 तासामध्ये झाले पाहिजे. काठीण्य पातळी वाढली असेल तर ते पॉसिबल होणार नाही. बरेच जणांना असं वाटतं की मी 70 अटेम्प्ट करेल, 80 अटेम्प्ट करेल, 90 अटेम्प्ट करेल, पण ग्राउंड रियालिटीमध्ये असं होतं का? नाही होत. का? कारण जेव्हा काठीण्य पातळी वाढलेली असते तेव्हा हे पॉसिबल नाही होत. विद्यार्थी मित्रांनो, पेपर सोडवायला हाती घेतल्यानंतरच नंबर ऑफ अटेम्प्ट आपले किती होणार आहे हे लक्षात येतं. दुसरा मुद्दा, प्रत्येकाने आपली मेथड सेट केली पाहिजे. मेथड सेट करणे म्हणजे काय? प्रत्येकाने आपली मेथड सेट केली पाहिजे. म्हणजे बघा, जसं आता जीएस आणि मॅथ रिजनिंग, जीएस आणि मॅथ रिजनिंग, ठीक आहे. आता यामध्ये होतं का की मोस्ट ऑफ द विद्यार्थ्याला असं वाटतं की मी माझं मॅथ रिजनिंग कच्चं आहे तर मी त्याला पहिले करून घेतोय आणि राहिलेला थोडा वेळ, जोही वेळ आहे त्याच्यात मी जीएस लावून घेतो. पण होतं काय की जीएस चे प्रश्नही पूर्ण, म्हणजे जेवढे आले आहे, जेवढे तुम्हाला येत सुद्धा आहे, ते पण तुमचे वाचून होणार नाही. कारण काय होतं की मॅथ्स रिजनिंग मध्ये तुम्ही खूप वेळ लागतो. तसंच मोस्ट ऑफ द लोकांचं काय होतं की जीएस मध्ये काही लोक एवढा वेळ लावतात की इकडे मॅथ्स रिजनिंग सॉल्व्ह करायला वेळच उरत नाही. मग सगळ्यात परफेक्ट मेथड काय बघा, की 1 गो मध्ये जसं तुम्ही वाचत आहे, जसं आता तुमची स्ट्रेंथ आहे की तुमचा जीएसचा पार्ट चांगला आहे, तर 1 गो मध्ये जेवढे जीएस चे क्वेश्चन सॉल्व्ह होतात तेवढे करून घे. ठीक आहे, म्हणजे 80 क्वेश्चन मधून जवळपास 40 क्वेश्चन जर 1 गो मध्ये होत आहे, वाचल्याबरोबर उत्तर येत आहे, तेवढे मी सॉल्व्ह करून घेईन.
आणि त्याच्यानंतर 20 प्रश्नामधले मॅथ्स रिझनिंग मधले जे 20 प्रश्न आहे त्याच्यातले मी कमीत कमी 10 प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल वन गो मध्ये, म्हणजे वन गो मध्ये तुमचे 50 क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि उरलेले मग जे 20 किंवा 25 प्रश्न जे सॉल्व्ह करायचे ते आपण सेकंड अटेम्प्ट मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. बरोबर आहे, सेकंड गो, त्याला आपण सेकंड गो मध्ये म्हणू. ठीक आहे, म्हणजे जे प्रश्न तुम्हाला थोडासा विचार करून, कारण आपण कसं करतोय मग वन गो मध्ये पटकन सॉल्व्ह करून घेतो आणि विचार करून थोडंसं ऑप्शन एलिमिनेट करतो किंवा आठवतो. काही गोष्टी वाचलेल्या असतात, थोडासा आठवायला वेळ लागतो, कधी कधी क्लिक लवकर होत नाही एक्झामच्या वेळेस. ठीक आहे, तर मग ते क्लिक होऊन सेकंड गो मध्ये आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. तर म्हणजे असे बघा की या पद्धतीने जर 70 to 75 जर तुमचे अटेम्प्ट होत आहे मीन्स दॅट इज द बेस्ट अटेम्प्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट तिसरी, विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्न सॉल्व्ह करायचे नसतात. बरोबर आहे, सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचे नसतात. सर्व प्रश्न सॉल्व्ह करायचे नसतात. मला सांगा, मी जर एक्झाम दिली 100 क्वेश्चन्स आहे, सगळेच्या सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करेल का? नाही. सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या नादी पण लागायचं नाही, कारण आपल्याला माहिती आहे की जो कट ऑफ असतो हा कमी येतो. ठीक आहे, तर आपलं भर असला पाहिजे की आपल्याला जेवढे पण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत त्यामध्ये 95% अॅक्युरसी असली पाहिजे. ठीक आहे, काठिण्य पातळी असेल तर कोणाची 65 ते 70च्या दरम्यानही क्वेश्चन सॉल्व्ह होतील विद्यार्थी मित्रांनो. असं नाही की मी 75 म्हटलं तर प्रत्येक वेळेस 75च क्वेश्चन सॉल्व्ह होईल. ठीक आहे, कारण 100 पैकी 100 प्रश्न जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करण्याच्या नादी लागता तेव्हा तुम्ही मिसगाईड होता. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट गाईस. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा मुद्दा की 4 ते 5 दिवस जेव्हा तुमचे बाकी आहेत किंवा 6 ते 7 दिवस तुमचे बाकी आहेत, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं? तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कमीत कमी 5 पेपर फुल लेंथ 100 मार्काचे तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे समजेल की तुमचे नंबर ऑफ अटेम्प्ट किती येत आहे आणि तुमची अॅक्युरसी किती बनून राहिलेली आहे. कारण बघा, हे जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता आणि जेव्हा एक्झॅक्ट एक्झाम द्यायला जातं तेव्हा +-5 म्हणजे कधी 5 मार्क वाढलेली किंवा 5 मार्क कमी झालेली दिसेल, याच्यापेक्षा तुमचे मार्क्स कमी होत नाही. म्हणजे तुम्हाला तुमची मार्क्सची लँडिंग किती होत आहे हे पण तुम्हाला लक्षात येईल विद्यार्थी मित्र. तर होप सो तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे, आणि तुम्हाला रेग्युलर सेशन जर करायचे असेल तर तुम्ही नक्कीच रेग्युलर सेशन्स करत चला. कंबाईनची आपली फुल लेंथ बॅच आहे. ठीक आहे, जर तुम्हाला 2025 साठी जर ती बॅच लावायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला अप्लाय कुपन कोड मध्ये जाऊन जॉईन नाव, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर जॉईन नाव ला क्लिक केल्यानंतर अप्लाय कुपन कोड मध्ये जाऊन हा मकरंद हा कोड टाकायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम डिस्काउंट भेटेल. जेव्हा किंवा जर तुम्हाला काही अडचण असेल, ठीक आहे, काही अडचण असेल, कोणतीही अडचण, तर तुम्ही ह्या नंबरवर मला कॉल करू शकता. हा व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा आहे. ठीक आहे, यावर आपण ग्रुप बनवलेला आहे, या ग्रुपवर तुम्ही जॉईन होऊन चला. विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवेची फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे एनसीआरटी. त्यामध्ये तुम्हाला एनसीआरटी बेस्ड लाईव्ह कोर्स, एनसीआरटी बेस्ड 500 अधिक मॉक टेस्ट, एनसीआरटी अभ्यासक्रमातून 300 अधिक अभ्यासासाठी नोट्स, पुनरावृत्तीसाठी 1000 अधिक विषयानुसार एमसीक्यूज, कव्हर बॅक क्वेश्चन ऑफ एनसीआरटी. तर सगळं तुम्हाला ह्या फाउंडेशन कोर्स मध्ये भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही आपली राज्यसेवेची जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार जी बॅच आपण सुरू केलेली आहे ती बॅच सुद्धा तुम्ही लावू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेटेड एनसीआरटी आणि फाउंडेशन बॅच कंबाईन मध्ये भेटत आहे. तर हे सगळे जे शिक्षक आहेत ते तुम्हाला त्या बॅच मध्ये शिकवणार आहे. मी तुमचं राज्यसेवेचं सीसॅट घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर नक्कीच ही तुम्ही बॅच जॉईन करा आणि जे काही तुमचे स्वप्न आहे हे स्वप्नांना, तुमची स्वप्नांची पूर्तता करा. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि डेफिनेटली जर तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी पक्क करायचं असेल तर डेली 5 वाजताचा जो लास्ट रिव्हिजन सेशन आपण आता आहे, जी सिरीज सुरू केलेली आहे, ती सिरीज तुम्ही कंटिन्यू करत चला. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच गाईस.